ही चटणी अशी आहे ना, एका टायमाला तुम्ही भाजी नाही खाणार पण ही पहिली चटणी खाणार आणि टेस्टला तर काय विचारूच नका, एवढी जबरदस्त लागते आणि व्हायला पण पटकन होते। मग त्यासाठी काय करायचं माहिती का, बराच लसूण सोलून घ्यायचा असा बरं का आणि खलबत्त्यात टाकायचा, त्याचबरोबर टाकायचं मीठ, लाल मिरची पावडर आणि थोडीशी धन्याची पावडर आणि याला थोडंसं कुटायचं, मग थोडंसं पाणी टाकायचं, परत कुटून घ्यायचं, असं आबडधोबड कुटलं पाहिजे बघा असं। आता काय एक कांदा कापून घ्यायचा बरं का, आता कांद्याला सुद्धा असं बारीक जेवढं होईल तेवढं कापून घ्यायचं आणि लगेच काय करायचं, आता कढई ठेवायची गॅसवर, कढईत तेल टाकायचं आणि तेल गरम झालं का सगळ्यात पहिली मोहरी टाकायची, जिरे टाकायचे आणि आता कापून घेतलेला कांदा टाकून द्यायचा। आता कांद्याला ना चांगला असं हलकसं कलर बदलूस तर परतून घ्यायचं आणि मग आपण जे कुटून घेतलं होतं लसूण मिरची पावडर ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं। आता बारीक गॅस मिडियम गॅसवर येणार 1-2 मिनिटं असं मस्तपैकी परतून घ्यायचं आणि मिक्स करत राहायचं, म्हणजे आपली चटणी ना एकदम खायला रेडी होते बघा। बघितलं ना किती पटकन होते आणि खायला सुद्धा तितकीच टेस्टी लागते बरं का। एक टायमाला आपण भाजी नाही खात पण ही चटणी खातो, एवढी जबरदस्त लागते। मी तर भाजी जरी असली ना खायला तरी ही चटणी मी हमखास बनवते, कारण की लागतेच तेवढी टेस्ट। मग तुम्ही सुद्धा आहे ना हिला एक वेळेस नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून आहे ना नक्की सांगा।